नमस्कार. आज शिकणार आहोत चुटकी कशी धरायची व रेषा कशा पाडायच्या. बघा मी चुटकी कशी धरली बघा. चुटकी धरून अंगुठाला पुढं सरकत जायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने, म्हणजे बारीक रेष जाडी रेष अशी तयार होते. आज खूपच यूजफुल व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. हे बघा चुटकी धरून आपल्याला बारीक अशी रेष पाडायची, बघू शकता तुम्ही. त्याच्यापेक्षा आपल्याला जाड रेष पाडायची अशा पद्धतीने, थोडीशी जाड पाडायची आहे. फक्त आपल्याला चुटकीने अंगोठा पुढं सरकत जायचं आहे आणि खूपच सुंदर शिकणार आहोत आपण चुटकी कशी धरायची. बघा हे बघा, घसरण करायचं आपल्याला दोन बोटांमध्ये, म्हणजे अंगोठा पुढे आपल्याला सरकवायचा अशा पद्धतीने, म्हणजे अशा पद्धतीने जाड ही आपल्याला रेष पडते, बघू शकता. फक्त मी सरळ अंगोठा ठेवून अशा पद्धतीने अंगोठा पुढं सरकवून अशी जाड रेषी आपण पाडू शकतो, बघू शकता. तुम्हाला एक वेळा दाखवते बघा. अशा पद्धतीने सरळ घ्यायचे. जर जाड रेष पाहिजे असेल तर अंगोठा पुढं सरकवायचा आपल्याला अशा पद्धतीने, बघू शकता. आपण त्याच्याने चुटकीने असा त्रिकोण आकार ही आपण बारीक रेषेतून तयार करू शकतो, म्हणजे रांगोळी डिझाईन मध्ये टाकायला. अशा पद्धतीने थोडा जाड त्रिकोण आकार हे आपण काढू शकतो. थोडी हलकी रांगोळी जास्त सोडायची आपल्याला, त्याच पद्धतीने चुटकी धरायची आहे. आणि अजून हे बघा अशा पद्धतीने याच्यापेक्षाही आपण अशी जाड आणि भरीव अशी चुटकी पकडून सोडत जायची, बघू शकता तुम्ही. हे बघा, फक्त आपल्याला चुटकी धरायची आहे आणि अंगठा पुढं सरकवायचा आहे. मी दाखवलं आहे अशा पद्धतीने. हे बघा, जाड चुटकी ठेवायची आपल्याला. फक्त अंगोठाने सरळ बाजूने आपल्याला जर जाड रेष पाहिजे असेल ना, अशा पद्धतीने मी टाकते ना, फक्त सरळ बाजूने असं व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं. हे बघा, असं सरळ जाड पट्टी पाहिजे असेल तर अशा पद्धतीने आपल्याला सरकवायचं आहे. मी बघा अंगोठा पुढं सरकवून अशा पद्धतीने, हे बघा. अजून आपण बारीक जर रेष पाहिजे असेल तर थोडी हलकी लूज सोडायची आपल्याला रांगोळी. पॅक पकडायची आधी तर, आणि टाकताना थोडी हलकी. थोडं जाड असेल तर थोडं हलकं जाड सोडत जायचं आहे आपल्याला चुटकीला. दोन बोटांमधूनच आपल्याला रांगोळी सोडायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने चौकोन आकारही आपला तयार होऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने फक्त चुटकीवरती सरकत जायची, बघू शकता तुम्ही. आणि चुटकीने आपण गोल असं फिरवून डॉट ही गोल टाकू शकतो. फक्त आपल्याला पॅक चुटकी धरायची आणि सराव लागेल त्याच्यासाठी. व्हिडिओ पूर्ण बघा, यूजफुल व्हिडिओ आहे. कारण तुम्हाला शिकवण्यासाठी मी भरपूर व्हिडिओ टाकले या चॅनलवर. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे बेसिक पद्धतीने. हे बघा, असे गोल ही डॉट टाकू शकतो मी. असं गोल असं फिरवले, बघू शकता तुम्ही. फक्त चुटकी धरून असं हळूच आपल्याला पॅक पकडून गोल असा आकारात. हे बघा, लांबवर बी आपण चुटकी टाकू शकतो. याच्याने आपल्याला चुटकी थोडी जाड, म्हणजे थोडी ढिली सोडायची आहे, लूज सोडायची आपल्याला चुटकी अशी. त्याच्याने मोठे डॉट पडतात, बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने मोठेही डॉट पाडू शकतो आपण. हे बघा, बारीक आपल्याला रेष जर ओढायची असेल तर पॅक पकडून आपल्याला हलक्या बाजूने, म्हणजे थोडं हलकं लूज सोडायची आपल्याला चुटकी. त्याच्यापेक्षा जाड तर थोडं हलकं आपल्याला अजून चुटकी सोडायची आहे. त्याच्यानंतर अजून जाड पाहिजे असेल तर थोडं हलकं अजून आपल्याला चुटकी सोडत जायची आहे. त्याच्यापेक्षा जाड असेल तर अजून थोडं आपल्याला वाढवत जायचं आहे. थोडं जाड प्रकाराच्या अशा चुटक्या सोडत जायचं आहे. दोघं बोटाने रांगोळी
आणि व्यवस्थित आपल्याला रांगोळी पकडायची आहे। हे बघा, त्याच्यापेक्षा जाड, अजून जाड, म्हणजे जोपर्यंत आपल्याला जाड टाकायची असेल तर जो जाड जाड टाकत जाऊ तोपर्यंत आपल्याला ढिली ढिली म्हणजे थोडी लूज आपल्याला चुटकी सोडायची, लूज लूज सोडत जायची अशा पद्धतीने बघू शकता। आणि एकदमच जाड पाहिजे असेल तर अजून लूज सोडायची। हे बघा, एकदमच जाड आहे तर मी आडव्या पद्धतीने पकडले, बघू शकता तुम्ही। हे बघा, अशा आडव्या पद्धतीने खूपच जाड बॉर्डर पाहिजे असेल तर हे बघा असं अजून जाड। हे बघा, मी सरळ पकडते फक्त। हे बघा, सरळ पकडून आपल्याला चुटकीला असं 2 बोटाने घसरण करून सोडायचं आहे। हे बघा, या बाजूने सोडायचं आहे आपल्याला, फक्त जाड पट्टी पाहिजे असेल तर अशा पद्धतीने 2 बोटांनी मी बघा कशी पकडते, अशा पद्धतीने आपल्याला घसरण करायचं आहे। अंगठा पुढं सरकवायचा आहे आणि हात मागं खेचायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला टाकत जायचे, म्हणजे सरळ बाजूने आपल्याला जाड पट्टी पाहिजे असेल तर अशा पद्धतीने जाड ही पट्टी टाकू शकतो। खूपच इझिली आहे, तुम्हाला प्रॅक्टिस लागेल पण नक्की ट्राय करा। मी सरळ अंगठा आणि बोट पकडला आहे, बघू शकता। सरळ आपल्याला ओढत जायचं आहे व्यवस्थित। आपल्याला पहिले रांगोळी पकडायची आणि सरळ असं ह्या पद्धतीने आपल्याला बॉर्डर, हे बघा अशा पद्धतीने रेषा ओढत जायचं आहे। त्याच्यापेक्षा जाडही आपण टाकू शकतो। हे बघा, अशा पद्धतीने फक्त 2 बोटांमध्ये आपल्याला अंगठा पुढं सरकवायचा आहे आणि सरळ रांगोळी सोडायची आहे। बघा, अशा पद्धतीने ही जाडसाठी आहे, फक्त जाड बॉर्डर, जाड रेषसाठी दाखवली मी आता, की 2 बोटं म्हणजे अंगठा पुढं सरकवून सरळ आपल्याला घ्यायचे। जी बारीक रेष होती ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला चुटकी धरायचं, मी पहिले शिकवले तुम्हाला। ही फक्त जाड रेष पाहिजे म्हणून आपल्याला चुटकीने अंगठा असा पुढं सरकायचा आहे। बघा, अशा पद्धतीने खूपच इझिली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला ही नक्कीच येईल, प्रॅक्टिस लागेल पण नक्कीच येईल। अशा पद्धतीने बघा, आपण चुटकी धरून छोटे छोटे डॉट ही टाकू शकतो, बघू शकता तुम्ही। हे बघा, मी असं बॉर्डर, म्हणजे इथून मी जाड अशी बॉर्डर टाकली, म्हणजे रेष टाकली आहे, सॉरी। आपण छोटे छोटे चुटकीने पॅक पकडून छोटे छोटे डॉट सोडत जायचं। ही वेगळी पद्धत आहे बघा, अशा पद्धतीने डॉट ही पाडू शकतो आपण। खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणते, नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा। आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, अशा पद्धतीने चुटकी आपल्याला धरायची, चुटकी धरून जाडसाठी हे बघा सरळ पकडायचे। हे बघा, 2 बोटांमध्ये घसरण करून अंगठ्याला पुढं सरकवत जायचं आपल्याला। हे बघा, खूपच सोपी पद्धत मी शिकवली आहे। नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत। धन्यवाद।